नेमकंच आपलं अर्थसंकल्पीय बजेट माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे प्रस्थापित करण्यात आलं। बरेचसे महत्त्वाचे निर्णय यात घेण्यात आले, पण 4 डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी हे संपावर होते। सुमारे 2 महिने हा संप चालला। अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले। तर या बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत काही निर्णय घेण्यात आले का, याबाबत आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सखोल अभ्यास करूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे। प्रथमतः अंगणवाडी कर्मचारी या महिला या पुरुषांचा कुठलाही संबंध नाही। तर सुरुवात करूया या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय निर्णय घेण्यात आले। 1. लखपती दीदी या योजनेचा आवाका 2 कोटीवरून 3 कोटीवर वाढवला जाणार। PM आवास योजनेअंतर्गत 70% घर ग्रामीण महिलांना मिळणार। आशा सेविकांना आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार। 9 ते 14 वर्षातल्या मुलींचं लसीकरण करण्यात येणार। गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबवणार। 9 कोटी महिलांचा 83 लाख बचत गटात सहभाग करून घेतला जाणार। सर्व अंगणवाडी केंद्र हे सक्षमित केले जाणार। तर महिलांशी निगडीत हे सर्व लाभ महिलांना मिळणार, पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काय, हा प्रश्न जशास तसा। अंगणवाडी केंद्र हे सक्षमित केली जाणार हे बजेटमध्ये प्रामुख्याने घेतले, पण सक्षमित केले जाणार म्हणजे नेमके काय केले जाणार। अंगणवाडी केंद्र चालवणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सक्षमित केले जाणार का? त्यांच्या न सुटणाऱ्या प्रश्नांचे काय, ती सोडवली जाणार का? त्यांच्या पोटाचा प्रश्न तर सोडवला नाहीच, पण त्यांच्या लेकरांचा प्रश्न तरी सोडवला जाणार का? सक्षमीकरण केंद्राचे करणार, पण ती केंद्रे चालवणारेच सक्षमित नसतील तर ही केंद्रे चालतील कशी, हा विचार केला का? या बजेटमध्ये सर्वतोपरी लक्ष शिक्षणासाठी दिलेले आहे, पण ते उच्च शिक्षणासाठी। पण ती सुरुवात शिक्षणाची जेथून होते, ज्यांच्या पासून होते त्यांचा विचार केला का? तर उत्तर मिळेल नाही। बजेटमध्ये अंगणवाडी केंद्रांचा विषय काढण्यात आला, पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाही। त्यांना काय सुखसोयी हव्या आहेत, त्या कशा रीतीने सक्षमित होतील, त्या मूळ पाया आहेत। पाया मजबूत घडला तरच पुढे सर्व काही मजबूत घडेल। बजेट तयार करणाऱ्या कमिटीला हे विचार सुचले नाही का? सुचले नसतील तर हे बजेट किती परीने योग्य, अर्थात त्या बजेट बद्दल निर्णय घेणारा, त्या चुकीचे मानणारा मी एवढा विशेषज्ञ नाही, पण समाजात राहून एवढे मात्र शिकलो की जर पाया मजबूत असेल तर बिल्डिंग त्यावर टिकण्याजोगी तयार होईल, नसता समाजासाठी कधीही ती घातकच। मग तोच पाया मजबूत करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे होते। शेवटी मनात आले ते बोललो। बाकी अंगणवाडी ताईंनो, आपणास याबाबत काय वाटते कमेंट करून नक्की कळवा। आणि पुढील माहितीसाठी अजूनही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमरित्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा। धन्यवाद।